श्री स्वामी समर्थ. नमस्ते. ज्योतिष किचन अँड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मी खूप खूप मनापासून स्वागत करते. आजची आपली रेसिपी आहे हेल्दी, पौष्टिक, मस्त अशी ही लाल माठाची भाजी. ही लाल माठ मी स्वच्छ करून घेतलं आहे. 3-4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि पाणी निथळत ठेवलेलं. तर आता ही भाजी मी बारीक एकदम चिरून घेते. इथे मी भाजी कापून घेतली आहे, एकदम छान अशी बारीक चिरून घेतली आहे. ही थोडी बाजूला ठेवते आणि फोडणीसाठी लागणारं साहित्य दाखवते. इथे मी 2 कांदे चिरून घेतले आहेत, बारीक एकदम चिरले आहेत. इथे 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, त्या पण मी अशा मध्ये कापून घेतल्या आहेत. थोड्या लांबच ठेवल्या आहेत कारण बारीक केल्या तर ते तोंडात येतात, त्याच्यामुळे. इथे ओलं खोबरं घेतलं इथे आणि लसूण घेतली आहे. 4 ते 5 पाकळ्या आहेत, ठेचून घेतली आहे लसूण. तर आता आपण हे फोडणीला घालूया भाजी. इथे मी कढई ठेवली आहे आणि 2 चमचे मी तेल घालून घेतलं आहे. तेल गरम झालं की त्यात पहिलं मी हे ठेचलेला लसूण घालून घेते. पालेभाजीला थोडा लसूण जास्त घालायचं, छान वाटतं. लसूण थोडंसं 1 मिनिट एवढं परतून घेऊ. लसूण थोडासा लाल झाला आहे, त्यात आपण हा चिरलेला कांदा घालून घेऊया आणि हिरवी मिरची पण. कांदा, हिरवी मिरची, लसूण थोडंसं लाल होऊ दे. कांदा चांगला शिजला गेला पाहिजे. इथे कांदा आपला छान असा लाल झाला आहे. आपण त्याच्यामध्ये आता हे लाल माठ घालून घेऊया. हे भाजी मी घालून घेतली. आता थोडी मिक्स करून घेऊया आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेते. मीठ थोडंसं कमीच घालायचं पालेभाजीला, कारण ती शिजल्यानंतर भाजी कमी होते. त्याच्यामुळे मी अर्धा चमच्यापेक्षा थोडं कमीच घालते. आता छान असं मिक्स करून घ्यायचे. इथे आता भाजी मी छान अशी मिक्स करून घेतली आहे. आता गॅस थोडा मी कमी करते आणि झाकण ठेवून शिजून घेत. इथे भाजी मी आता शिजत ठेवलेली आणि थोडं मिक्स करून बघते. ही भाजी आपली शिजली गेली आहे. त्यामध्ये खोबरं घालून घेऊया. खोबरं थोडं जास्तीचं घालायचं, छान वाटतंय भाजीला. एकदम पारंपरिक पद्धतीने केली आहे मी भाजी. आमच्या इकडे अशीच बनवतात आणि खायला पण छान वाटते. आणि फ्रेंड, तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर पण करा. आता मी खोबरं घातलं आहे, थोडंसं मिक्स करून घेतलं. खोबरं शिजायसाठी फक्त 1 वाफ काढून घेते, त्यासाठी मी झाकण ठेवते. इथे आता खोबरं घालून 1 वाफ काढून घेतली आहे आणि खोबरं पण छान असं शिजलं गेलं आहे. भाजी पण मस्त झाली आहे. आता मी गॅस बंद करते आणि भाजी काढून घेते. इथे आपली लाल माठाची भाजी तयार झाली आहे. खूप छान वाटते खायला आणि झटपट होते, जास्त वेळ पण नाही लागत. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.